परशुराम इथून 5 किलोमीटर आहे, खेड 26 किलोमीटर आहे, पनवेल 222 किलोमीटर आहे. इथे खाली डाव्या हाताला एक पंप आहे, तिथे CNG आहे, पण त्यासाठी तुम्हाला या पुलाच्या खाली जावं लागेल. फ्लायओव्हर झाला, इथनं खाली तुम्हाला जाऊन मग तिथनं पूर्ण परत वर येता येईल. पण इथे CNGचा पंप आहे. चिपळूणचा जो पट्टा आहे परशुरामपर्यंत, इथे पंप भरपूर आहेत. त्यामुळे तशी पेट्रोल, डिझेल किंवा CNG इथे मुबलक प्रमाणावर अवेलेबल आहे. हा बघा, हा डाव्या हाताला जो पंप दिसतो इथे CNG आहे. हे चिपळूणात आता मी इथल्या इथे 3 CNG पंप बघितले. लगेच पुढे आल्यावर HP चा पंप आहे. इथे CNG मात्र नाही आहे. त्यांच्याकडे टायर सर्व्हिस पण आहे. आता इथे परशुराम घाट सुरू झाला, घाटाची इथनं सुरुवात झाली. पूर्वी परशुराम घाट हा सुद्धा एक ट्रॅफिक जामचं हॉटस्पॉट होता, ट्रॅफिक जामचा. इथे सुद्धा काय काय अशी मोठी वळणं आहे तशीच राहिली आहेत. आणि परशुराम घाटामध्ये ट्रॅफिक कायम ब्लॉक व्हायचं आणि एक ठराविक वेळ असायची की याच्यामध्ये मोठे ट्रक्स हे मोठ्या प्रमाणावर एका पाठोपाठ एक जायचे. मग तुम्हाला तिथे त्यांना ओव्हरटेक करायला स्कोपच नसायचा, आणि समोर न येणाऱ्या गाड्या एवढ्या असायच्या की तुम्हाला पुढे जाणं शक्यच नसायचं. पण इथे आता सगळा डोंगर पोखरून त्यातनं हा रस्ता झाला आहे. जुना रस्ता डावीकडे खाली कुठेतरी आहे, स्वतः दिसतच नाही कुठे गेला, गडप झाला तो. पण इथे आता दोन्ही लेन्स चालू आहे, त्यामुळे तुम्ही सुखासुखाने जाऊ शकता, एवढं मात्र निश्चित. आता 34 डिग्री टेम्परेचर आहे घाटातलं. हा बघा, डावीकडे असे काही अवशेष दिसत आहेत जुन्या रस्त्याचे. हा सुद्धा सगळा डोंगर फोडून काढला आहे आणि घाटातनं हा रस्ता आपल्याला बनवून दिला आहे. आणि डाव्या हाताला अनेक ठिकाणी भराव घालून तिथे भिंती बांधलेल्या आहेत, संरक्षक भिंती आहेत. इथे मात्र दरडी कोसळण्याचे आता चान्सेस आहेत, कारण इकडे हा डोंगर जर तुम्ही पाहिला, हा बऱ्यापैकी मातीचा डोंगर आहे आणि या ठिकाणी माती कोसळणे, पावसाळ्यामध्ये माती कोसळण्याचे चान्सेस आहेत. ट्रकला काहीतरी ॲक्सिडेंट झालेला उभा आहे तिथे. आपल्याला कुठेतरी गाडी उभी करायची आहे. इथे एक असा स्पॉट होता की जिथून खाली चिपळूण शहर किंवा रेल्वेचा ट्रॅक दिसायचा. आता बघूया आपण, आपल्याला कुठे गाडी लावायला जागा मिळते का पाहू. ते झाडांना पाणी घालण्याचं काम चालू आहे, नुसता धबा धबा ओततोय पाणी. परशुराम घाटातून दिसणारं चिपळूण आणि परिसराचं विहंगम दृश्य आहे. ते खाली जुना रोड गेला आहे आणि इथे काहीतरी गार्डनचं काम चालू आहे. इथे बहुतेक गार्डन बनवत आहेत.
जुनी नागमोडी वळणं बघा पूर्वीची. हा स्पॉट इथे डेव्हलप झाला की इथे पर्यटकांची संख्या वाढेल. आत्ता मध्ये भाजावळी झालेल्या बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसतील. पावसाळ्यामध्ये इथे पूर्ण हिरवंगार दृश्य असेल. पावसाळ्यात नक्की एकदा व्हिजिट करा इकडे. आणि समोर याच्यात तुम्हाला दिसतोय काय बघा, रेल्वे ट्रॅक. चिपळूणमधनं पुढे जाणारी रेल्वे इथून जाते. पुढे बोगदा आहे, त्या बोगद्यातनं आत जाते. पलीकडची लेन पूर्ण डोंगर पोखरून केलेली आहे. आणि ह्या ठिकाणी हा बऱ्यापैकी भराव घालून झालेला रस्ता आहे. जुना जो रस्ता होता त्या रस्त्यावरती त्यांनी एक पिकनिक पॉईंट तयार केला आहे. पिकनिक पॉईंटसाठी जागा डेव्हलप करतायत. त्यामुळे ज्यांना कोणाला तिथे जायचं असेल त्यांनी जुन्या रस्त्याला खालनं जावं लागेल. परशुराम घाट सुरू झाल्यानंतर थोड्या अंतरावरती डाव्या हाताला रस्ता गेला, तिथून तुम्हाला जावं लागेल. आणि मग पिकनिक पॉईंटला जाऊन तसंच पुढे यायचं आहे की तुम्हाला परत हायवेला वरती येता येईल. आत्ता आपण जे चाललो आहे हे ॲक्च्युली डोंगरातनं चाललो आहे. पूर्वीचा हा डोंगर आहे, हा सगळा फोडून काढलेला आहे. आणि त्या डोंगरातून आत्ता आपण आलो आहे. हा डोंगर जिथे संपतो तिथेच उजव्या हाताला परशुराम मंदिराकडे जायला रस्ता आहे. इथे 2 मोठी रिसॉर्ट्स पण झालेली आहेत. ती पूर्वापार आहेत, आत्ताच नव्हे, पूर्वीपासून झाली आहेत. तर तिथेही तुम्ही इथनं जाऊ शकता. आणि हा बघा, हा बोर्ड इथे दाखवला आहे. या बोर्डाला तुम्ही उजव्या हाताला तुम्ही गेलात त्या रस्त्याने तुम्ही परशुराम मंदिराकडे जाऊ शकता. पुढे आता आपण चाललो आहे परत परशुराम घाटाचा उरलेला भाग. इथे उजव्या हाताला बघा कसे डोंगर मस्त तासून काढलेत. ही सगळी माती आहे. ती माती ढासळू नये म्हणून तिथे स्टेप बाय स्टेप करून सिमेंटच्या भिंती घातलेल्या आहेत. बाकी काय ठिकाणी डोंगर तसेच उघडे ठेवलेत. कदाचित पुढे गरज पडली तर तिथे भिंत बांधतील, पण सध्या तरी तसं काही दिसत नाही आहे कुठे. आता इथे परशुराम घाट जवळजवळ संपला. थोडासा किरकोळ भाग जो आहे शेवटचा तेवढा आता राहील, पण मुख्य जो घाट आहे तो इथे संपला. वेगवेगळ्या प्रकारची पेस्टिसाइड्स या आणखीन काही खतं आहेत. त्याच्यानंतर साबणाची पण एक कंपनी आहे इथे. त्या सगळ्या अशा केमिकलच्या कंपन्या आहेत. अधेमध्ये इथे लहान मोठे ॲक्सिडेंट होतच असतात. इथून खेड 20 किलोमीटर दाखवतोय. इथे 2 सायकल स्वार चाललेले आहेत. सायकलनी कुठेतरी प्रवास चालू दिसतोय त्यांचा. कुठपर्यंत जातात माहिती. एकाची तर सायकल अरे मोडलेली दिसते. त्यांचा कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास चालू आहे सायकलवरून. त्यापैकी उजव्या हाताचा जो सायकल स्वार होता तुम्ही बघितलं असेल, त्याच्या सायकलला एकच चाक होतं, पुढचं चाकच नाही आहे. माझा असा आधी समज झाला की त्याच्या काहीतरी चाकाला प्रॉब्लेम झाला आहे, पण त्याने मला सांगितलं की हे तो वर्ल्ड रेकॉर्ड करतो आहे. म्हणजे
एकाच चाकावरती सायकल चालवतो आहे आणि शेवटपर्यंत त्याचा असाच प्रवास राहणार आहे. त्या वर्ल्ड रेकॉर्डसाठी त्याने पुढचं चाक काढून टाकलं आहे. दोघांनाही आपण शुभेच्छा दिल्या आणि आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. हा जो वरचा एरिया आहे ह्याला म्हणतात लोटे माळ. मगाशी आपण MIDC एरिया जो पाहिला तो लोटे परशुराम आणि ह्याला लोटे माळ म्हणतात. हे पूर्वी इकडे माळरान होतं म्हणून कदाचित माळ म्हणत असतील. तुरळक 2 कंपन्या होत्या, 2 का 3 कंपन्या होत्या, मला आता एक्झॅक्ट आठवत नाही. हे बघा हे परत आपल्याला आता दिसले. तो उजवीकडचा बघा हा एका चाकावरती सायकल चालवत जातोय सिंगल. त्या स्टॅमिना लागतो या गोष्टींना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक तुमची स्थिती चांगली पाहिजे. प्रवास ज्यावेळी लांबतो किंवा लांबच्या प्रवासाला आपण जातो त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं असतं की तुमची मानसिक स्थिती तुम्ही चांगली ठेवा. त्याचं कारण असं आहे, प्रवासामध्ये नॉशिया हा जो प्रकार आहे, एखाद्या गोष्टीचा ज्याला आपण म्हणतो ना उबग येणं, तो प्रकार अनेकांच्या बाबतीत घडतो. आणि हे जे हायवे आहेत, ह्या हायवेवर तर अनेकदा ते घडतं. त्याला हायवे हिप्नोटिझम म्हणतात. ड्रायव्हर एकटाच गाडी चालवत असतो, बाकीचे झोपलेले असतात किंवा कोणाचं लक्ष नसतं. तर तेच एक स्टेडी पिक्चर राहून डोळ्यासमोर त्याला तो नॉशिया यायला सुरुवात होते आणि एक वेळ त्याच्या मनावर असं होतं की आता बास झोपूया आपण. आणि जर चुकून त्याला तिथे डुलकी लागली की अपघात घडलाच म्हणून समजा. कारण ड्रायव्हरच्या शेजारी जो बसतो त्याने नेहमी लक्षात ठेवायचं की ड्रायव्हर जागा आहे, इकडे लक्ष ठेवायचं. ड्रायव्हरला झोप येते याचं अगदी प्रमुख लक्षण म्हणजे गाडी इकडे तिकडे जाणं. काही वेळेला अशी रस्ता सोडून डावीकडे किंवा उजवीकडे जाते, मग त्याला जाग आली की पटकन तो परत मध्ये घेतो गाडी. हे जे असे झटके बसतात ना त्याच्यावरून ओळखायचं की ड्रायव्हरला झोप आलेली आहे. अशा वेळेला शक्यतो बाकीच्यांनी सांगायचं तू गाडी बाजूला लाव, थोडा वेळ झोप आणि मग आपण पुढे निघूया. पण असं होत नाही. ड्रायव्हरला पण गडबड असते लवकर पोचायची आणि आतले प्रवासी जे असतात त्यांचं काय लक्षच नसतं तिकडे. ह्यामध्येच बऱ्याच वेळेला अपघात घडतात. त्या नेहमी एक लक्षात ठेवा आहे, ड्रायव्हरच्या शेजारच्या माणसाची ड्युटी आहे ड्रायव्हरकडे लक्ष ठेवणं. आणि ड्रायव्हरची ड्युटी आपल्याला झोप येते असं जर वाटत असेल किंवा नॉशिया आल्यासारखं होत असेल तर गाडी बाजूला उभी करायची आणि थोडा वेळ थांबायचं. तसंच घोडं दामटत बसायचं नाही. आणि हा नॉशिया एकदम बेकार असतो. कधी होईल सांगू शकत नाही की आता जाणवतं की आता मला नॉशिया येतो असं कधीच होत नाही. तो हळूहळू स्लो प्रोसेसिंग असतं. ते झालं की मात्र डेंजरस असतं. त्या कृपया ही गोष्ट लक्षात ठेवा आणि काळजी घ्या. माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडले असतील तर शेअर करा, लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तसंच आपल्या मित्रपरिवारामध्ये माझ्या चॅनलबद्दल माहिती सांगा, त्यांनाही शेअर करायला सांगा, सबस्क्राईब करायला सांगा. आपला जो आत्तापर्यंत सपोर्ट मिळाला आहे त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे आणि असाच सपोर्ट भविष्यातही मिळेल अशी आशा बाळगतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.